नमस्कार. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं द विनिंग टॉक्समध्ये स्वागत. मी विनय पोद्दार आणि आज आपण ऐकणार आहोत एका संताची जन्मकथा. संत म्हटल्यानंतर त्याचा जन्म हा वेगळा आणि अप्रूप असतो हे नक्कीच. आणि असंच पुण्याजवळच्या देहू गावामधील एक दाम्पत्य बोलोबा आणि कनकाई हे दोघं सुखासमाधान राहत होते. त्यांच्याकडे जमिनी होत्या आणि अर्थात त्यांच्याकडे अतिशय महत्वाची संपत्ती होती ती म्हणजे विठ्ठल प्रेम. बोलोबा नेहमी न चुकता वारीला जायचे पंढरीला, परंतु एकटे. कनकाई त्यांना नेहमीच म्हणायची की तुम्ही एकटे जाता, मला कधीच नेत नाही. ते म्हणाले नाही, मी एकटाच ठीक आहे, कारण हा पांडुरंग एवढा महत्वाचा आहे की मी एकटा गेलो तरी पण तो सगळ्यांना सुखाने पावतो. परंतु कनकाई ही स्त्री, शेवटी स्त्री हट्ट की मला पण यायचंच आहे आणि यावर्षी वारीला तुम्ही नाही नेलं तरी मी तुमच्या मागोमाग येणार आहे असं तिने म्हटलं. शेवटी बोलोबा म्हणाले ठीक आहे, ये तू. आणि दोघेही मंदिरात पोहोचले, विठ्ठलदारी. त्यावेळेला विठ्ठलाने मान थोडी खाली घातली होती आणि तेव्हा रखमाई त्याला हळूच म्हणाली की विठ्ठलराव, आज तुमची मान खाली का आहे? तेव्हा विठुराय तिला म्हणाले की जेव्हा सावकार येतो ना तेव्हा आपली मान खालीच असते, कारण आपण त्याला देणं लागतो आणि आता आलेला आहे तो बोलोबा सावकारच आहे. त्याचं ऋण मला फेडायचेत, जी फेडता येत नाहीयेत. बोलोबाने दर्शन घेतलं आणि नंतर कनकाईने देखील विठ्ठलाचं दर्शन घेतलं. अर्थात म्हटल्याप्रमाणे तिने काही मागितलं नाही, परंतु विठ्ठलाने तिला विचारलं की ही आई कनकाई, तुला काय हवंय ते माग. कनकाईने मला विचार केला की मागायचं नाही ठरलंय, पण कोणी देत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. तिचंही बरोबर होतं. तिने सांगितलं विठ्ठलाला की आम्हा दोघांना संतान सुख नाहीये. विठ्ठल म्हणाले तथास्तु, तुला चांगला सुपुत्र होईल. हा ऐकून कनकाई धन्य पावली आणि विठ्ठल मंदिरातनं माघारी आली. तिला विचारलं बोलोबांनी की तू विठ्ठलाला काही मागितलंस का विठ्ठलाकडे? ती म्हणाली मागितलं नाही, पण त्याने देऊ घातलं, सुपुत्र देणार आहेत आपल्या दोघांना. ते म्हणाले ठीक आहे, मग चल आता लगेच आपण त्याच्या दरबारी जाऊया आणि त्याला म्हणूया की असा सुपुत्र दे आम्हाला की जो तिन्ही लोकी स्वतःचा झेंडा मिरवेल. त्यानं देवापुढे हे मागणं दोघांनी केलं आणि त्या दोघा दाम्पत्यांना जो सुपुत्र झाला तो म्हणजेच संत तुकाराम, ज्याने आपल्या धार्मिक वृत्तीने, सहिष्णु वृत्तीने वारकरी संप्रदायाची ध्वजा तिन्ही लोकांमध्ये नेली, मिरवली, ते संत तुकाराम. त्यांची आठवण आज पंढरीच्या वारीच्या निमित्ताने. अर्थातच हे तुकाराम ज्यांनी सगळ्या लोकांना खरोखर इन्स्पायर केलं, ते जे सदैव वैकुंठाला गेले ते तुकाराम, आपल्या सगळ्यांचे तुकारया. नमस्कार. विनय.